नमस्कार. महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे आणि संघटनेमध्ये अगदी तळातून अध्यक्षपदापर्यंत आलेले बाळासाहेब थोरात यांचा सहकारापासून तर शैक्षणिक क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे आणि त्यांनी महत्वाची खाती भूषवलेली आहेत, महत्वाची पदं भूषवलेली आहेत या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये. बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं. काँग्रेस आता खूप वेगळ्या टप्प्यातून जाते आहे. याला आपण संक्रमणावस्था म्हणूया किंवा एक स्थित्यंतर आहे काँग्रेस पक्षाच्या आयुष्यातलं. महाराष्ट्रामध्ये सातत्याने काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. गेली 15 वर्ष या आधीची काँग्रेस सत्तेमध्ये होता आणि आता अशी अवस्था दिसते की पक्षाला घरघर लागले आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते म्हणतात की आता विलिनीकरण करा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे, तरच तुम्ही लढू शकता. इतकं दुर्बल झालाय काँग्रेस? नाही, काँग्रेसनं असे उतार चढाव खूप वेळा पाहिलेले आहेत. आपण पाहिलं असेल की 1978ला तर इंदिराजींचा पराभव झाला होता. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस कुठे असा प्रश्न विचारला गेला होता. 1980च्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसला उमेदवार नव्हते अशी अवस्था होती, परंतु मुख्यमंत्री मात्र बॅरिस्टर अंतोले झाले काँग्रेसचे. 1999ला काँग्रेसमध्येच फूट झाली होती, आमच्यातच विभाजन झालं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली होती. मोठी सगळी ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली होती आणि आता काँग्रेसला किती जागा मिळणार याची चर्चा होती. काही मिळणार का नाही यांना, किती निवडून येणार ही चर्चा असताना मुख्यमंत्री काँग्रेसचे विलासराव देशमुख झाले होते. काँग्रेस हा जनतेच्या अंतःकरणातला पक्ष आहे. एक परंपरा आहे, इतिहास आहे. विकासाच्या वाटचालीमध्ये मोठा वाटा काँग्रेसनं सातत्यानं उचललेला आहे. बलिदानाचा इतिहास, हे सगळा इतिहास आणि हे शेवटी लोक विसरू शकत नाही. आणि ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये मतदान काँग्रेसला झालेलं लोक विसरू शकत नाही काँग्रेसचं योगदान, हे मान्य आहे. परंतु नेते कसे झपाट्याने विसरतात आणि पक्ष बदलून सत्तेकडे जातात. अगदी तुमचे म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने पक्षांतर केलं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, आता हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष तन्वर ज्या पद्धतीने सहजपणे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेले, हे कसं काय आहे? म्हणजे यांचं मुद्दाम एक यादी करा आणि पहा कोण आहेत ते. हे यांनी वर्षानुवर्ष सत्तेवर राहिलेली आहेत, पदांवर राहिलेली आहेत, संस्था आहेत आणि यांना कुठेतरी अशी भीती काय वाटत असते की आपली सत्तेबरोबर आपण नाही राहिलं तर अडचण होईल, आपली त्रास होईल आपल्याला. आणि पुन्हा सत्तेचं आकर्षण त्यांना इतकं वाढलेलं असतं की त्याचा परिणाम ते सत्तेकडे आकर्षित होतात आणि लोकसभेमध्ये जे वातावरण झालं निर्माण, त्याचा तो परिणाम आहे की त्यांना वाटतं पुन्हा आता येणार ती सत्ता युतीची येईल अशी त्यांचा भ्रम झाला आणि ते धावपळ करीत निघून गेले. म्हणजे खरं म्हणजे माननीय गडकरीजींनी तर त्यांना उपमा फार वेगळी दिली, मी त्यावर जात नाही अशी उपमा दिलेली असताना सुद्धा धावपळ करीत तिकडे जातात. याच्यापेक्षा काय कोणती गोष्ट कमीपणाची असू शकते त्यांच्यासाठी सुद्धा? बाळासाहेब, जरा आपण थोडंसं इतिहासात जाऊया. भारताला स्वातंत्र्याचे वेध लागलेले होते त्यावेळेस महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा सैद्धांतिक भूमिका घेऊन राजकारणात असलेला शेकाप, या शेकापमधून अनेक नेते मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये आले आणि काही दिग्गजांनी त्यांच्या जणू काही काँग्रेसचं राजकारण आपल्या ताब्यात घेतलं. आता असेच हे नेते शिवसेना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहेत. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्व काळातला विषय घेतला तर आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, या सगळ्या शायांमध्ये लढणारे मराठी सरदारच होते. पण ते सत्ता बदलली की त्यांच्या निष्ठा बदलायच्या. तर अजून आम्ही म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, तर ती पुनरावृत्ती अशा पद्धतीने चालू राहील का? मला तसं वाटत नाही. याला कारण असं आहे की हे खरं आहे की डाव्या विचाराची जी मंडळी होती त्यामध्ये विशेषतः लाल निशाण पक्षासारखे होते, कम्युनिस्ट पक्षामध्ये होते आणि सगळा बहुजन समाज बहुतांशी डाव्या विचाराचा तो होता. यशवंतराव चव्हाण साहेबांचं आगमन राजकारणात झालं काँग्रेसच्या माध्यमातून आणि हा संपूर्णपणे हे सर्व लोक बरेचसे त्यामध्ये गेले, ते काँग्रेसमध्ये गेले. परंतु याच्यामध्ये एक वैचारिक अशा प्रकारची सुद्धा गोष्ट होती. काँग्रेसनं
एक तर महत्त्वाचं योगदान स्वातंत्र्याकरता होतं. राज्यघटना आणण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अध्यक्षपद, हे त्यानंतर मिळालेली राज्यघटना, यामध्ये सुद्धा काँग्रेसचा वाटा तर आहेच आहे. परंतु त्या राज्यघटनेनं जे तत्व सांगितली, जी मूलभूत तत्व या राज्यघटनेची आहेत, जी समतेची आहेत, बरोबर. ती डाव्या विचाराशी जवळीक साधणारी आहे. समाजवादी समाज रचना त्यात म्हटलंय, ती जवळीक साधणारी आहे. आपले वडील भाऊसाहेब सुद्धा त्याच विचारसरणीतून 1942ला ते काँग्रेस म्हणून ते गेले जेलमध्ये 2 वर्ष. त्यावेळेस ते नाशिकच्या जेलमध्ये होते. परंतु आतमध्ये गेल्यानंतर एकत्र जे युवक आले, ते त्यांच्या विचार मंथन त्यावेळेस जे झालं त्यांच्यामध्ये, त्याच्यातून ते कम्युनिस्ट म्हणून बाहेर आले होते. पुन्हा 4-5 वर्ष असे गेले की जे कम्युनिस्ट म्हणून त्यांनी काम केलं, पुन्हा जेलमध्ये जावं लागलं आणि तिथून पुन्हा विचारचक्र सुरू झालं का कोण स्टॅलिन, तो का आपल्याला नियंत्रित करतो. तोपर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांचं आगमन झालं आणि ह्या तरुणांना त्यांनी आकर्षित केलं, महत्वाचं. आणि त्यांनी सांगितलं की तुमचं जे तत्वज्ञान डाव्या विचाराचं, ते आता काँग्रेसनं स्वीकारलेलं, समाजवादी समाज रचना, समतेचं, व्यक्ती स्वातंत्र्याचं, धर्मनिरपेक्षतेचं, हे सगळं स्वीकारलेलं आहे. आपण सर्वजण काँग्रेस बरोबर जाऊ, हे त्यांना पटवून देऊन त्यांना बरोबर घेतलं, त्यांना कामाला लावलं आणि प्रत्येकाकडून काम करून घेतलं. हे वैशिष्ट्य यशवंतराव चव्हाण साहेबांचं आहे. आता जे भाजपमध्ये जात आहेत, यांच्या जाण्यामध्ये एक तत्व होतं, समान तत्व होतं, समान धागा होता त्या तत्वाचा. यांचं भाजपमध्ये जाणं, ज्यांनी कायम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं, त्याच्याशिवाय भाषणे यांची संपली नाही, ती आता RSSच्या दारामध्ये उभे राहणार आहेत. कदाचित आता पुन्हा खाकी चड्डी घालून उभे राहिले नाही म्हणजे मिळवलं. ही स्थिती ही काय तत्वाचं राजकारण सांगणारी नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या परिवर्तनामध्ये आणि या परिवर्तनामध्ये अत्यंत मूलभूत फरक आहे. हे सगळे संधी साधू स्वार्थी अशा प्रकारची नाही, मंडळी पण आहेत. एकीकडे काँग्रेसने मोठ्या प्रमाणात निधर्मी तत्वाचा उद्गार करत ज्या पद्धतीने अल्पसंख्याकांचा अनुनय केला होता आणि इथला जो बहुसंख्य समाज होता, यांच्या धार्मिक परंपरा, धार्मिक निष्ठा, त्यांच्या रीतीभाती, या सगळ्यांकडे अनुल्लेखाने त्याच्याकडे बघणं किंवा त्याचा धिक्कार करणं, या गोष्टीचा सातत्याने जो काँग्रेसकडून पुरस्कार होत गेला, त्याचा परिणाम आता झालेला दिसतोय का तुम्हाला? की मोठ्या प्रमाणात हा दबलेला जो सगळा आवाज होता, तो आवाज आता मोठा व्हायला लागला आणि भाजपला ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून मतदान झालेलं आहे, शिवसेनेला ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, तर याकडे तुम्ही कानाडोळा करणं म्हणजे बदलत्या वातावरणाकडे पाठ फिरवण्यासारखं नाहीये का? आपण म्हणता त्याला खरं म्हणजे माझा पूर्णपणे वेगळं मत माझं आहे, तसं मत नाही. खरं ते काँग्रेसना पुरस्कार सर्वांना बरोबर घेण्याचाच पुरस्कार केलेला आहे. सर्व तत्वज्ञान आणि हे धर्म हे व्यक्तिगत बाब आहे, त्यांनी ती आपल्या कुटुंबापुरती आणि आपल्या व्यक्तिगत पुरती मर्यादित ठेवावी. कुटुंबापुरती सुद्धा म्हणता येत नाही. कदाचित एका कुटुंबात 2 धर्म सुद्धा असू शकतात, हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तसं म्हणता येतं, व्यक्तिगत बाब आहे ती त्यांनी तिथे जपावी, असंच हे आहे. काँग्रेस याच्यामध्ये ही भावनिक बाब करणं, ज्यावेळेस भाजपनं स्ट्रॅटेजी जी घेतलेली आहे किंवा शिवसेनेनं एक मर्यादित संकुचित स्ट्रॅटेजी जी घेतली, त्यामध्ये एका धर्माचं नाव घेऊन ज्यावेळेस राजकारण करतो आपण, त्यावेळेस राजकारण करणं सोपं जातं. तुम्ही विकासाचं राजकारण सांगणं, धर्मनिरपेक्षतेचं राजकारण सांगणं, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण सांगणं, समाजवादी समाज रचना सांगणं, यापेक्षा चला आपल्या जातीची एक होऊ, आपल्या भाषेची एक होऊ, आपल्या धर्माचे एक होऊ असं म्हटलं तर गठ्ठा गोळा व्हायला वेळ लागत नाही. म्हणून धर्माला अफूची गोळी जे म्हटलंय त्याला कारण असते की ही सोपी गोळी असती, ही दिली की राजकारण सहज जमतं. आणि ते भाजपनं केलेलं आहे. जे सहज ते केलं, विकासाचं राजकारण त्यांनी केलेलं नाही. घराणेशाहीच्या जोखडाने तुमच्या पक्षाला जे बांधलेलं आहे, अजूनपर्यंत तो पक्ष यातून मोकळा झालेला दिसत नाही. आज महाराष्ट्र आणि हरियाणा यासारखे 2 अत्यंत महत्त्वाचे राज्य निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्याला 10-12 दिवस उरलेले आहेत आणि तुमचे युवराज विदेशी निघून जातात पर्यटन करण्यासाठी. याला काय लॉजिक आहे किंवा अशाच पद्धतीने चालायचं? युवराजांना जर मनात इच्छा झाली तर त्यांनी तसं वागायचं, जेव्हा त्यांची इच्छा होईल त्यांनी तेव्हा पक्ष कामामध्ये यायचं. एक तुम्ही घराणेशाही आता काय काँग्रेस पुरती मर्यादित म्हणता येणार नाही, मी तुम्हाला. राहुल गांधींच्या या कृतीबद्दल म्हणतो. आता सगळ्यांनी जवळजवळ पाहिलं आपण तर कुटुंबातलीच मुलं पुढे येत असताना दिसत आहेत.
दुसरं असं की राहुलजींनी लोकसभेच्या वेळेस खूप चांगलं काम केलं, खूप मेहनत केली, विचार देण्याचा प्रयत्न केला, सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला, यश मिळायला पाहिजे तेवढं मिळालं नाही, भावनिकतेच्या आधारावर मतदान झालं आणि आम्हाला अपयश आलं हे मान्य करतो. त्यांनी बी अपयशाची जबाबदारी घेतली, राजीनामा त्यांनी दिलेला आहे. आता काही कारणानं ते परदेशात जात होते हे जरी खरं असलं तरी त्यांनी लगेच निर्णय घेतलेला आहे आणि 13 आणि 15 तारीख कदाचित त्यांच्या सभा महाराष्ट्रात होणार आहे. शेवटी असं आहे की ते पूर्णपणे काळजीपूर्वक काम करणार असं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांनी सांगितलं की मी अध्यक्ष नसेल पण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यामध्ये राहील हे जाहीरपणे सुद्धा सांगितलं आणि आम्हाला सुद्धा वर्किंग कमिटीचा मेंबर मी आहे तिथं सांगितलं की मी काय तुमच्यापासून बाजूला जात नाही, मी हजर राहणार आहे, प्रत्येक गोष्टीत संकटात सुद्धा तुमच्याबरोबर राहणार. नाही, 2 ऑक्टोबरला ते महाराष्ट्रात येऊन वर्ध्याला पदयात्रा काढणार असा कार्यक्रम घोषित झाला आणि अचानक ते बदललं सगळं. याला कारण असं आहे की ज्यावेळेस ते येतील वर्ध्याला त्यावेळेस महाराष्ट्रातून आम्हा सर्वांना जावं लागलं असतं आणि त्यावेळेस जर ते आले असते, त्यावेळेस नॉमिनेशनचा कालखंड चालू होता, 4 तारखेपर्यंत नॉमिनेशन्स होते आणि सगळ्यांचे ते काम सगळ्यात महत्त्वाचं होतं. नॉमिनेशन करत असताना उमेदवार ठरवणं, उमेदवाराच्या याद्या जाहीर करणं, त्या उमेदवारांनी तयारी करणं कागदपत्राची असते, या सगळ्या गोष्टी अगदी शिगेला पोहोचलेल्या होत्या. अशा वेळेस त्यांनी येऊ नये असं मत उलट आमचं होतं, कारण सगळं आमचं डिस्टर्ब होऊन गेलं असतं इथले सगळं व्यवस्था. आणि म्हणून आमच्या विनंतीचंच त्यांनी हे केलं की नाही ठीक आहे, तुम्हाला अडचण होत असेल, कारण सगळे जर आम्हाला जावं लागलं असतं वर्ध्याला आणि इकडचं सगळी व्यवस्थेचे प्रश्न झाले असते म्हणून ते आले नाही. तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी आघाडी आहे या आघाडीच्या जागा वाटपांचा घोळ अगदी आत्तापर्यंत शेवटपर्यंत चालू आहे. तर हे जे काय म्हणजे एका तुम्ही वैचारिक व्यासपीठावर असून सुद्धा आणि आता काळ कठीण आलेला असून सुद्धा तुम्ही भांडणं थांबायला तयार नाहीयेत, ते काय कशाचं लक्षण आहे? मला वाटतं असं काही भांडणं असं काही नाही. आम्ही म्हणजे मी त्यामध्ये 2 महिने काम त्यावर केलेलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व मित्रपक्षांना बरोबर घेणं, त्यांच्यावर वाटाघाटी करणं, जागा निश्चित करणं, मतदारसंघ कोणते कोणाला द्यायचे, कुठं इलेक्टिव्ह मेरिट कोणाचं आहे, निवडून येण्याची क्षमता कोणाची हे पाहणं, या सगळ्या गोष्टीमध्ये 2 महिने मी काम केलेलं आहे, बरोबर काम केलं आहे. अत्यंत आनंदानं हसत खेळत. एखादा मतदारसंघ असं झालं की या वाटणीमध्ये असं वाटतंय की 4-6 मतदारसंघ राष्ट्रवादीकडून आम्हाला पाहिजे आणि त्यांना असं वाटतं की 4-6 मतदारसंघ काँग्रेसकडून त्यांना पाहिजे. तर ही चर्चा साहजिकपणे असते कुठेही. एवढंच झालं की तुम्हाला तिकडं भाजप आणि शिवसेनेत चर्चा झालेली दिसली नाही, आमच्याकडे चर्चा चालली. आमच्याकडे चर्चा चालली याचं कारण मुक्त वातावरण होतं. भाजप शिवसेनेत चर्चा झाली नाही याचं कारण शिवसेना का दबून गेली आणि इतक्या कमी जागेवर मान्य का करून घेतलं याचा उलगडा महाराष्ट्रातल्या जनतेला होत नाही. मग ते जर दबून काही मान्य करीत असतील तर त्याला योग्य झालं, चांगलं झालं म्हणायचं आणि आम्ही मात्र थोडंसं आग्रहानं एकमेकाला म्हणत असलो की ही जागा आम्हाला द्या, ते मात्र चुकतंय हे मला काही समजलं नाही. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना राज ठाकरे या आघाडीत बरोबर यावे असं वाटत होतं. काँग्रेसने त्याला विरोध केला, राष्ट्रीय राजकारण डोळ्यासमोर ठेवून. खरं आहे का? तुम्ही विरोध केला? आम्ही विरोध केला असं नाही, परंतु तसा प्रस्ताव ना राज ठाकरेंकडून आमच्याकडे आला ना आमचा त्यांना गेलेला आहे. त्यावर चर्चाच आमची झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. एक तर वैचारिक हे आहेच ना, शेवटी काँग्रेस पक्ष हा देशाच्या पातळीवरील पक्ष आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सर्वांना तिची तशा प्रकारचं तत्व आहे, विचार आहे. त्यामुळं राज ठाकरेशी तो वैचारिक मतभेद थोडासा आमचा राहणार हे जरी असलं तरी त्यांनी लोकसभेमध्ये जे काम केलं ते काँग्रेस करता केलं असं नाही म्हणता यायचं, त्यांनी लोकशाही करता केलं असं माझं मत आहे. लोकशाही करता काम केलं त्यांनी, अत्यंत चांगलं काम केलं आणि म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल म्हणजे हे सुद्धा आहे, त्या कामाबद्दल आम्हाला कौतुक वाटतं, ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब, 15 वर्ष सत्तेत होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यानंतरच्या काळात भाजप सत्तेवर आलं आणि आता पुन्हा निवडणुकीला सामोरं जाताना दिसतंय. पण ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014ला सत्तेवर बसलं तेव्हा त्यांनी मागितलेलं नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता आणि नंतर शिवसेना त्यांना सत्तेमध्ये सहभागी झाली त्यांच्यासोबत, तो इतिहास सर्वांना माहिती आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्तारूढ दोन्ही पक्षांना किंवा सत्तेवर बसलेल्या सरकारला विरोध करण्यासाठी जी एक नैतिक धार लागते ती धार पहिल्या टप्प्यात गमावून बसले का? तुम्ही न मागता त्यांना स्थैर्यासाठी पाठिंबा दिला राष्ट्रवादीने?
नाही, मला तर काय राष्ट्रवादीनं दिलेला पाठिंबा असं काही मला दिसलं नाही. त्यावेळेस विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा एकनाथ शिंदे झाले, शिवसेना विरोधी पक्षामध्ये बसली होती. आम्ही त्यांची संख्या जादा होती, संख्याबळ जादा असल्यामुळे ते त्या ठिकाणी होते. आम्ही विरोधी पक्षामध्ये बसलो होतो. आम्ही कोणताच पाठिंबा दिला नाही, नाही. शरद पवारांनी पाठिंबा देऊ केला होता ना जाहीर. नाही, माझ्या माहितीमध्ये तसं नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून बसण्याचं मान्य केलं होतं आणि सांगितलं की आम्ही कमी आहोत, आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. आता गेल्या जेवढ्या म्हणजे 2014 पासूनच्या जेवढ्या निवडणुका झाल्या या निवडणुकांवर समाज माध्यमाने प्रचंड मोठा परिणाम घडवलेला आहे. काय कोणाच्यासाठी सुपरिणाम आहे, कोणासाठी दुष्परिणाम आहे, परंतु समाज माध्यम अत्याधिक परिणामकारक बनलेले दिसत आहेत. तरुणांच्या हातामध्ये गेल्यामुळे असेल कदाचित, लोकांची मनं बदलणारी दिसत आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे पारंपरिक पक्ष राहिलेले आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे थोडे त्याच्याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. नेतेसुद्धा तशा पद्धतीने विचार करताना दिसत आहेत. तुमच्यातली तरुण पिढी का पुढे येत नाही हे सगळं पुढे नेण्यासाठी? नाही, एक आपण जर पाहिलं तर खरं आहे की माध्यम जे आहे व्हिज्युअल जास्तीत जास्त त्याचा खूप मोठा रोल झालेला आहे. याशिवाय सोशल नेटवर्क जे आहे ते खूप काम करतं आहे, ही वस्तुस्थिती त्यामध्ये आहेच आहे. आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर हा भाजपने जादा करून घेतला. त्यांनी सायकोलॉजीचा वापर केला आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि तुमचे जे मेंदू ते हॅक केले, त्यांनी दुसरीकडे नेले सगळे. म्हणजे त्यांना मूलभूत विषयावर विचार करायलाच वेळ ठेवला नाही. त्याच्यापेक्षा एक वेगळं वातावरण निर्माण करून त्यांना दुसऱ्या दिशेनं नेलं, ही वस्तुस्थिती आहे. खरं जे याच्यामध्ये खरं एक व्हिज्युअल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा रोल करतं आणि प्रत्येक कुटुंबामध्ये ते चाललेलं असतं. आलं घरामध्ये कुणी बी करता माणूस किंवा कुणी बी तर पटकन पहिलं चॅनल लावतं का काय चाललं पाहण्याकरता, इतकं ते आहे. कधी कधी असं वाटतं की आमच्यावर माध्यमं थोडंसं अन्याय करतात. म्हणजे आम्ही जागृत नाही असं नाही, माध्यमं आमच्यावर अन्याय करतात. कारण मला माहीत नाही, कारणामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु नॉमिनेशन ज्या दिवशी भरले जात होते त्यावेळेस फक्त नॉमिनेशन भाजप शिवसेनेचे भरले जात होते का? सगळ्यात पक्षाचे होते. काँग्रेसचे भरले जात होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे भरले जात होते, आमच्या मित्र पक्षाचे भरले जात होते. असं असतं आणि त्या दिवसाचं चॅनल्स तुम्ही जर पाहिले तर तिरंगा कुठं दिसतच नाही. एक तिरंगा फक्त आम्हाला वरळीचा तिथं तेवढा एक दिसत असायचा, डॉक्टर माने यांचा. बाकी तिरंगा कुठं दिसत नव्हता. मला असं वाटतं माध्यमांनी सुद्धा त्यांचा रोल जो आहे तो लोकशाही करता महत्त्वाचा आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे असं केलं पाहिजे की सगळ्यांना समान न्याय देत जर गेलं तर माझ्या मते जास्त उपयोग लोकशाही करता होऊ शकेल. धन्यवाद बाळासाहेब, तुम्ही आलात आणि महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये तुमचं मनोगत व्यक्त केलं. मनपूर्वक धन्यवाद.